शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आहे। आत्तापर्यंत तुम्ही 5,000 रुपये किंवा 7,000 रुपयाच्या घोषणा ऐकल्या असतील, पण आता राज्य व केंद्र सरकारने मिळून ऐतिहासिक निर्णय घेतलाय, ज्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचं नशीब बदलणार आहे। शेतकऱ्यांना लॉटरी लागणार आहे, कारण स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून थेट 15 ऑगस्ट दिवशी महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये नाही तर थेट 9,000 रुपयाची रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, हा कोणताही साधा हप्ता नाही आहे, तर यासाठी केंद्र सरकारचे पैसे आणि राज्य सरकारचा विशेष आपत्कालीन निधी एकत्र करून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे। आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील कृषी विभागाने मायक्रो झोनल डेटा तयार केला आहे, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीची पोत, पिकांची पद्धत आणि पावसाचं प्रमाण तसेच निसर्गाचा बसलेला फटका या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मंत्रालयाने हायटेक सिस्टीम ऑटोमॅटिक फिल्टर लावून नवीन यादी तयार केली आहे आणि त्यानुसारच 15 ऑगस्टच्या विशिष्ट यादीमध्ये शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत। शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने देखील महाराष्ट्रातील महसूल मंडळाचा डेटा तपासला असून कृषी अधिकाऱ्यांनी प्राथमिक यादी देखील तयार केली आहे। हे पैसे 15 ऑगस्टच्या दिवशी वितरित करत असताना सरकार विशिष्ट कागदपत्रांनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे रक्कम जमा करणार आहे। सरकारने यासाठी राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकांना सर्व्हर अपडेट ठेवण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार 15 ऑगस्टला एकाच क्लिकवरती हजारो कोटी रुपयाचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। मंत्रालयामध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे, जिथे 15 ऑगस्टला 9,000 रुपयाचा हप्ता सर्वात आधी जमा होईल आणि त्या जिल्ह्यांची यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड व फार्मर आयडी कार्ड असेल आणि आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर 15 ऑगस्टची तारीख तुमच्यासाठी मोलाची ठरणार आहे। तसेच जर तुमचा जिल्हा 10 जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये नसेल तर अजिबात घाबरू नका, कारण मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये पुढील 12 जिल्ह्यांची दुसरी यादी देखील तयार करण्यात आली आहे आणि कृषी मंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर ही यादी लवकरच जिल्हा स्तरावरती पाठवली जाणार आहे आणि तालुका पातळीवरती डेटा मॅपिंगचं काम देखील सुरू झालं आहे। त्यामुळे 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तसेच 16 ऑगस्टला उरलेल्या कोणत्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळणार याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, 15 ऑगस्ट हा दिवस देशाच्या अन्नदात्याला खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचा दिवस म्हणून सरकार विचार करत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुष्काळ, अवकाळी पाऊस तसेच लहरी हवामानामुळे प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी स्वातंत्र्य दिन हा दिवस सरकारने निवडला आहे आणि याच उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारने 15 ऑगस्ट रोजी 9,000 रुपयाचा हप्ता थेट डीबीटी मार्फत सोडण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर रोख रक्कम वितरित केली जाणार आहे। तर आता खूप सारे शेतकरी विचार करत असतील की 9,000 रुपये नेमके कसे आणि कोणासाठी ठरवण्यात आले, तर यामध्ये केंद्र सरकारचा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजेच पीएम किसान योजनेचा नेहमीचा मिळणारा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे एकत्र करण्यात आले आहेत। आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्रामध्ये देखील कृषी विभागाने या योजनेची घोषणा केली आहे। म्हणजे कृषी विभागाने आता पीएम किसानच्या हप्त्यासोबतच अतिरिक्त 5,000 रुपयाची मदत जाहीर केली होती आणि याच धर्तीवरती महाराष्ट्रात देखील कृषी विभागाने नियोजन केले। केंद्र सरकारचे 2,000, राज्य सरकारचे नमो शेतकरीचे 2,000 आणि अवकाळी पावसासाठी तसेच अतिरिक्त आपत्कालीन निधी असा सर्व मिळून 9,000 रुपयाचं पॅकेज तयार करण्यात आले आणि हे गणित पूर्णपणे पारदर्शक असून शेतकऱ्यांच्या हंगामातील खतांचा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू केली होती, ज्या अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये दिले जातात आणि याच योजनेला पूरक म्हणून महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना आणली होती। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आणखीन 6,000 रुपये म्हणजेच एकूण 12,000 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे। आता या दोन्ही योजनांचा एकत्र लाभ आपत्कालीन निधीशी जोडण्यात आला असून सरकारने यंदा 15 ऑगस्ट ही 9,000 रुपयाची रकमेची तारीख ठरवण्यात आली आहे। ही योजना राबवत असताना कृषी विभागाने महाराष्ट्रातील महसूल मंडळाचा डेटा देखील तपासला होता। त्यामुळे जिथे 90% पेक्षा जास्त कोरडवाहू जमीन आहे तसेच जिथे शेतकऱ्यांना मोठ्या निसर्गाच्या संकटाला सामोरं जावं लागलं
आहे अशा जिल्ह्यांना सर्वात आधी प्राधान्य देण्यात आले. शेतकरी बांधवांनो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 9,000 रुपये सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि केंद्र सरकारने या निधीच्या वाटपासाठी अत्यंत कडक अटी लावल्या आहेत आणि मंत्रालयातील हायटेक सिस्टीमने ऑटोमॅटिक फिल्टर लावून शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. यामध्ये पहिली अट ही आहे की तुमच्या जमिनीचा डेटा, जमिनीचा प्रकार आणि 7/12 उतारा यावरून पूर्णपणे डिजिटल माहिती काढून सरकार पात्रता यादी बनवण्याचा निर्णय घेत आहे. दुसरी अट म्हणजे तुमचं बँक खातं हे तुमच्या आधार कार्डशी सक्तीने लिंक केलेलं असावं, नाहीतर सरकारने कितीही निधी वितरित केला तरी देखील तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. आणि 9,000 रुपये ही मोठी रक्कम आहे, त्यामुळे डीबीटी सक्रिय असणं अत्यंत अनिवार्य आहे. त्यानंतर तिसरी अट सर्वात महत्त्वाची, ती म्हणजे तुमच्याकडे तुमचं डिजिटल फार्मर आय डी कार्ड असणं बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्या शेतकऱ्याच्या नावापुढे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. तुमचं बँक खातं, आधार कार्ड आणि फार्मर आय डी यांचा डेटा अचूक जुळवल्यानंतर शेतकऱ्यांची यादी बनवण्यात आली आहे. 9,000 रुपयाचा निधी हा अत्यंत सुरक्षितपणे एकाच क्लिकवरती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचवण्यासाठी सरकारने देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँकांना आदेश दिले आहेत. तुमचा सर्व्हर अपडेट ठेवा. यामध्ये कोणत्याही मध्यस्थीशिवाय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे तुमचं बँक खातं आधार कार्ड, सीडिंग आणि NPCIशी जोडलेलं असेल. 15 ऑगस्टच्या दिवशी तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. सरकारने हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी न सोडता महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या मायक्रो झोनल डेटाच्या आधारे जिल्ह्यांचं विभाजन केले आणि या निवडीसाठी खालील 3 मुख्य निकष आधार मानले गेले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस कमी झाला आहे किंवा कोरडवाहू शेतीचं प्रमाण 90% जास्त आहे अशा भागांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आले. तसेच ज्या जिल्ह्यामध्ये द्राक्ष, भाजीपाला, ऊस, इतर नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले तिथे देखील विशेष यादी तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 24,000 पेक्षा जास्त महसूल मंडळातून जमिनीचा प्रकार आणि पिकांची पद्धत तपासून हायटेक सिस्टीमने 10 जिल्ह्यांची पहिली निवड केली. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य दिले जाणार आहे, कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 9,000 रुपयाची रक्कम ही जमा होत आहे. 15 ऑगस्टच्या रोजी दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या टप्प्यातील निवडक जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत निधी जमा व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. हा निधी अवघ्या काही तासांमध्ये राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांच्या विशेष आदेशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी दुपार व संध्याकाळच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरडवाहू शेतीचं प्रमाण मोठं असल्याने हवामानाचा सर्वाधिक फटका इथे बसल्याने 4,20,000 शेतकऱ्यांचा डेटा फायनल करण्यात आला. सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यामध्ये जिथे डाळिंब व द्राक्ष पिकांचं नुकसान झालं होतं तेथील महसूल मंडळामधील पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर 9,000 रुपये सोडले जातील. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड आणि सिन्नर या तालुक्यामधील द्राक्षपट्टा बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांचं डिजिटल 7/12 व बँकेचं खात्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड आणि गंगापूर या तालुक्यामधील कोरडवाहू शेतकऱ्यांचा डेटा महसूल मंडळामार्फत तपासला गेला असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा, हातकलंगडे येथील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचं बँकिंग नियोजन अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली, मलकापूर, देऊळगाव या तालुक्यातील कृषी उत्पन्न डेटा मॅपिंगचं काम पूर्ण झाल्यावरती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट लाभ वितरित होईल. तर जळगाव जिल्ह्यातील जामनेर, भुसावळ या तालुक्यातील केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्या क्षेत्रामध्ये दिलासा मिळत आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्यातील बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचं डिजिटल रेकॉर्ड तपासणी निधी वर्ग करण्याच्या कामावरती आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, कोरेगाव, फलटण या तालुक्यातील महसूल मंडळाचा डेटा तपासण्यात आला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, पलूस, आटपाडी या तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या निधीचा थेट लाभ मिळेल. तर पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव या तालुक्यातील कृषी उत्पन्न व डेटा मॅपिंगनुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील.